सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण सर्वच महिला मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत करत आहोत, उपवास करतो. दर गुरुवारी पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत अगदी मनापासून हृदयापासून लक्ष्मी मातेचा कलश घटस्थापना करतो, म्हणजे घट मांडतो, महालक्ष्मीची पूजा करतो, सर्व सेवा करतो. कलशातील नारळाने मार्गशीर्ष महिन्यातील आपण महालक्ष्मी व्रत करतो. तर महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होण्याआधी कलशातील नारळाने जर हे 2 संकेत दिले ना महिलांनो, तर या 2 संकेतांकडं अजिबात दुर्लक्ष करू नका. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला जीवनात. आयुष्यभर सुखी आणि समृद्धी राहाल तुम्ही. मुलाबाळांना यश प्रगती मिळून येईल असे हे सोन्यासारखे आपल्याला महालक्ष्मी संकेत देत असते. नारळाच्या रूपात आपल्याला संकेत देते. कारण जेव्हा आपण महालक्ष्मीचं व्रत करतो आणि जो कलश स्थापन करतो, 5 प्रकारची कलशात पत्री ठेवतो, दुर्वा ठेवतो, हळदी कुंकू रुपया सुपारी कलशात ठेवतो आणि त्यावर नारळ घट म्हणजे महालक्ष्मीला आपण स्थापन करतो. कलशावर प्रत्यक्ष महालक्ष्मी विराजमान होत असते. आपण कलश जो स्थापन करतो ना, साक्षात लक्ष्मी स्वरूप आपण तो कलश स्थापन करत असतो. तर या कलशातील नारळाने हे 2 संकेत महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होण्याआधी जर हे 2 संकेत दिले तर याकडं दुर्लक्ष करू नका. तर पहिला संकेत बघा, हिवाळा चालू असतो, मार्गशीर्ष महिना हिवाळा चालू असतो. काही वेळा कलशातील नारळ काही महिलांकडं राहून गेलं, म्हणजे पाण्यात वगैरे ठेवलं नाही, किंवा पाण्यात ठेवून सुद्धा त्या नारळाला जर समजा अचानक तडा गेला, तर महिलांनो अजिबात घाबरून जाऊ नका. काही वेळा मनात वाईट साईट विचार येतात की आपलं काय चुकलं, तर माता लक्ष्मीच्या या कलशावरील नारळाला तडा गेला, तर अजिबात घाबरून जाऊ नका. तडा जर गेलेला असेल, अचानक तुम्ही पाण्यात ठेवलेलं असेल किंवा विसरभोळ्या मनाने तुमचा असाच ठेवला गेला असेल आणि तडा गेला त्या नारळाला, अजिबात घाबरू नका. यावरनं समजून जा की तुमच्यावर, तुमच्या लेकरा बाळांवर, तुमच्या कुटुंबावर जे अकाली संकट येणार होतं किंवा आलेलं आहे, ते संकट प्रत्यक्ष महालक्ष्मीने स्वतःवर घेतलेलं आहे आणि आपल्या लेकरांना संकटमुक्त केलेलं आहे. बघा, पुढचं वर्ष तुम्हाला सोन्यासारखंच येणार आहे. याचा अर्थ हा संकेत तुमच्या नारळाला जर तडा गेला असेल अचानक पाण्यात ठेवून सुद्धा किंवा असाच ठेवून, तर समजून जा की देवी लक्ष्मीने तुम्हाला संकटमुक्त केलेलं आहे. घाबरून जाऊ नका अजिबात. पुढील गुरुवारी नवीन नारळ घेऊन या आणि पुन्हा मंगल कलश, आपण देवी लक्ष्मीचा कलश स्थापना करायची आहे. नारळाला जर अचानक तडा गेला तर घाबरायची गरज नाही. स्वतः देवी लक्ष्मीने आपल्यावरील, आपल्या कुटुंबावरील, आपली माय माऊली आहे, आपल्या लेकरांपर्यंत कुठलं संकट ती येऊ देत नाही. आणि आलेलं असेल ती आपली परीक्षेचा काळ असतो. आपल्याला प्रत्येकाला जीवनात काही ना काही, म्हणजे आपले कर्म असतात, वाईट कर्मांचं वाईट फळ मिळतं, चांगल्या कर्मांचं चांगलं. तर समजा कुणाकडून, म्हणजे कुटुंबातील कुणाकडून काही चुका झालेल्या असतील तर त्याचं आपल्याला वाईट परिणाम भोगावे पण लागतात. मग हा परीक्षेचा काळ होता आणि त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालेलो आहोत आणि देवी लक्ष्मीने आपल्याला संकटमुक्त केलेलं आहे असं समजून जा. सोन्यासारखा हा सुद्धा संकेत आहे. नारळाला अचानक तडा गेला तर घाबरून जाऊ नका. तुमचं आयुष्य आता सोन्यासारखं होणार आहे. जरी कलशावर नारळाला तडा गेला, पुढील गुरुवारी नवीन नारळ आणा आणि मंगल कलश, देवी आईचा, लक्ष्मी मातेचा नवीन मंगल कलश जरूर भरा. तो नारळ विसर्जनात तुम्ही टाकून दिला तरीही चालेल. आता दुसरा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे अचानक तुमच्या नारळाला कोंब दिसायला लागला, छोटा मोठा कोंब तुम्हाला दिसून आला. या मार्गशीर्ष महिन्याचं व्रताचं उद्यापन होण्याआधी तुमचा कलश तुम्ही पाण्यात ठेवत असाल किंवा असाच ठेवत असाल, त्या कलशावरील नारळाला तुम्हाला अचानक कोंब दिसून आला हिरवागार,
सोन्याचे दिवस सुरू झालेले आहे याचा अर्थ असाच आहे. महालक्ष्मी पावली आहे आपल्याला असं समजून जा महिलांनो. दुःख दारिद्र्य निवारण झालेलं आहे असं समजून जायचं आहे. आणि आता सोन्याचे दिवस सुरू झालेले आहे. बघा, तुम्ही कितीही दुःखात असाल, त्रासात असाल, तुमच्या जर नारळाला महालक्ष्मी व्रत करत आहात, त्या नारळाला, कलशावरील नारळाला छोटा मोठा कोंब दिसून आला तर ते नारळ पाण्यात ठेवायचं आहे. आणि तुम्ही पुढील गुरुवारी नवीन नारळाची स्थापना केली हरकत नाही. आणि ते नारळ थोड्या दिवस पाण्यात ठेवा. आणि नंतर थोडा कोंब मोठा झाला, थोडंसं पानं फुटायला लागली त्याला, तर मग एखाद्या कुंडीत ते झाड, ते रोप लावून द्यायचं आहे. आणि नंतर थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही एखादं गार्डन असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजू जास्त जागा असेल, तुमच्या इथं तुमचा मळा असेल, शेती असेल, तिथं सुद्धा तुम्ही नारळाचं झाड लावू शकता. जसं जसं ते नारळाचं झाड वाढेल ना, बघा, सुख शांती तशी तशी तुमच्या घरात जास्तीत जास्त मिळायला लागेल तुम्हाला. तुमच्या घरात भरभराट होईल. देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद. तसं तर देवी आई आहे, आपल्या लेकरांवर कधीच नाराज होत नाही. असं नाही की आपल्या नारळाला कोंब आलाच नाही तर तिची कृपा आपल्याला मिळणार नाही, अजिबात नाही. मी फक्त संकेतांबद्दल सांगत आहे. नारळाला तडा गेला तरी पण काही नाही. देवी आईने आपल्यावरचं, आपल्या कुटुंबावरचं, लेकरा बाळांवरचं अकाली संकट किंवा आलेलं संकट आईने स्वतःवर घेतलेलं आहे, म्हणून तो नारळाला तडा गेलेला आहे. जेव्हा आपण कुलदेवीचा नारळ कलश स्थापन करतो, दर मंगळवार शुक्रवार आपण आपल्या देवघरात कायमचा मंगल कलशाची स्थापना आपण केलेलीच असते. महिलांनो, नसेल केली तर आवर्जून तुमच्या देवघरात आपण जो महालक्ष्मीचं व्रत करतो तो कलश स्थापना वेगळी, आणि आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा कलश स्थापना ही वेगळी असते. देवी आईचा कलश स्थापना जरूर या मंगळवारी करा, शुक्रवारी करा, तुमच्यावर आहे. पण आपल्या देवघरात सुद्धा मंगल कलश असायलाच हवा. आणि आपण जे व्रत करतो, उपवास करतो, तो कलश स्थापन वेगळा. तर आपण जो आपल्या कुलदेवीचा कलश स्थापन करतो, काही वेळा त्याला सुद्धा तडा गेला, कोंब आला तर काही घाबरायचं नाही. पुन्हा नवीन नारळ आणायचा आणि पुन्हा कलश स्थापन करायचा. कलशावर नारळाला तडा गेलेला असेल, देवी आईने, कुलदेवी आईने आपल्यावरील संकट स्वतःवर घेतलेला आहे याचा अर्थ असा होतो. आणि कोंब आला तर आपल्या घरात भरभराट होणार आहे. तो कोंब आलेला नारळ थोड्या दिवस पाण्यात ठेवा. महालक्ष्मीचा नारळ असेल, आता आपण मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करत आहोत, त्या नारळाला जरी कोंब आलेला असेल थोड्या दिवस पाण्यात ठेवा. नंतर एखाद्या कुंडीत लावा. नंतर एखादी मोठी जागा बघून तिथं तुम्ही झाड लावलं तरीही चालेल. तर मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत करतो, कलश स्थापन करतो, त्या नारळाने तुम्हाला हे 2 संकेत दिले महिलांनो, तर अतिशय सुंदर तुमच्यावरील संकट दूर झालेली आहे आणि तुमच्या घरात भरभराट होणार आहे. देवी लक्ष्मीचा, नारायणांचा तुम्हाला अखंड आशीर्वाद मिळालेला आहे असा याचा अर्थ होतो. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्व महिलांना. तुम्ही महालक्ष्मी व्रत करतो आपण, तुम्ही नाही, सर्वच आपण, मी सुद्धा आहे त्यात. तर आपण महालक्ष्मी व्रत करतो, कलश स्थापना करतो शेवटच्या गुरुवारी. यावर्षी 4 गुरुवार आलेले आहे. आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणार आहोत 18 डिसेंबर रोजी. काही महिलांचं राहून गेला एखादा गुरुवार तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा करू शकता. तर आता उद्यापन केल्यानंतर त्या कलशावरील नारळाचं तुम्ही काय करता? तुम्ही उद्यापन झाल्यानंतर तो नारळ वाढवता की विसर्जन करता? हा खूप मोठा प्रश्न असतो महिलांनो. तर महालक्ष्मीचं व्रत करतात महिलांनो. साक्षात महालक्ष्मीला आपण कलशात विराजमान करत असतो. तर तो नारळ कधीच फोडून खाऊ नका. बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की तो नारळ फोडून घ्यायचा आणि प्रसाद स्वरूप खायचा सर्वांनी. असं चुकून सुद्धा करू नका महिलांनो, दादांनो. ते नारळ सरळ वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचं आहे. मगच आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळतं. आपण साक्षात लक्ष्मी माता विराजमान करतो. त्या लक्ष्मीच्या कलशाला, नारळाला आपण सजवतो, मुखवटा घालतो, दागदागिन्यांनी सजवतो, नथ घालतो, वेणी फणी सर्व काही दागदागिन्यांनी आपण छान देवी आईची सजावट करतो. साक्षात महालक्ष्मी विराजमान झालेली आहे. प्रत्येक महिला आपल्या घरात महालक्ष्मीचं व्रत करते. तो नारळ इतका सुंदर सजवते, कलश इतका सुंदर सजवते की साक्षात देवी लक्ष्मी
प्रत्येक माऊलीच्या घरी विराजमान झालेली असते. आणि उद्यापनाच्या नंतर तो नारळ जर तुम्ही फोडून खात असाल ना, तर याहून मोठं पाप दुसरं नाही. अजिबात तो नारळ वाढवू नका, फोडू नका. सरळ वाहत्या पाण्यात दोन्ही हातात नारळ घ्या आणि वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. महिलांना नाही जमलं, माझ्या दादांनी जरी ही सेवा केली, वाहत्या पाण्यात ते नारळ विसर्जन करायचं आहे. चुकून सुद्धा महालक्ष्मी व्रताचा नारळ फोडून खाऊ नये अजिबात. आपण जेव्हा महालक्ष्मीचा घट स्थापन करतो, तुम्हाला जर नारळ फोडायचाच असेल तर शेवटच्या गुरुवारी देवी आईची, तुम्ही पहिल्या गुरुवारी देवी आईची ओटी भरली असेल, देवी आईचा मानपान म्हणून एखादा नारळ देवी आईसमोर तुम्ही फोडा, त्याचा प्रसाद स्वरूप सर्वांना वाटा. ती सेवा राहून गेलेली असेल महिलांनो, तिसऱ्या गुरुवारी तुम्ही करू शकता, किंवा चौथ्या गुरुवारी देवी आईची ओटी भरा, खणा नारळाची भरा, साडी चोळीची भरा. देवी मंदिर असेल तुमच्या घराजवळ, महालक्ष्मी मंदिर, तिथं तुम्ही गेलात, देवी आईची ओटी भरा. घरी देवी लक्ष्मी समोर आपण सर्व पूजा वगैरे करून घेतली, आरती वगैरे झाली, तर माझ्या दादांकडून एखादा नारळ देवी आईसमोर तुम्ही वाढवला, फोडून सर्व लहान लेकरांना किंवा घरात सर्वांना प्रसाद वाटला ना तरीही चालेल. पण कलशावरील नारळ कधीच फोडून खाऊ नये. तर महालक्ष्मीचं व्रत करतो महिलांनो आपण सर्व, तर हे दोन संकेत तुम्हाला मिळाले, कलशावरील नारळाचे हे दोन संकेत मिळाले तर समजून जा देवी लक्ष्मी तुम्हाला पावलेली आहे. देवी लक्ष्मी तुम्हाला सर्व संकट मुक्त करणार आहे आणि तुमच्या घरात भरभराटी होणार आहे, लेकरा बाळांची प्रगती होणार आहे. सोन्याचे दिवस आता सुरू झालेले आहे. हे दोन्ही संकेत, या दोन्ही संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका महिलांनो, दादांनो. आणि जेव्हा उद्यापन होईल तर मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचा जो कलशावरील नारळ तो आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे.